मागील भागात 2 वेळा आवाज देऊनही हिला ऐकू येत नाहीये. समीर रागाने चेतनकडे पाहतो. चेतन तर जणू त्या दोघांकडे पाहत हसत असतो. त्याला असे हसताना पाहताना बघून समीर त्याला रागीट टोक देतो आणि डोळ्यानेच खून करून सांगतो, तिला आवाज दे म्हणून. मिस राधा. चेतन आवाज देतो. त्याच्या आवाजाने ती भानावर येते. ते आपल्याला खाली उतरायचे आहे. हो हो. आणि ती घाईघाईमध्ये दरवाजा ओपन करून उतरणार की तिला डोक्याला लागते. तिला लागलेले बघून समीर नकारार्थी मान हलवतो. अशी कशी आहे ही? जेव्हा बघावं तेव्हा धडपडत असते. मी हिला भेटलो तेव्हापासून मलाच किती वेळा धडकली. माझ्या आधी कुणाकुणाला धडकली काय माहिती. आता समीरला कोण सांगेल ना की राधाच्या आयुष्यातील तूच पहिली व्यक्ती आहे की आतापर्यंत ती तुलाच फक्त धडकली आहे. ती समीरजवळ येऊन उभी राहते. समीर काहीही न बोलता तिचा हात पकडतो आणि चालायला लागतो. त्याने असा अचानक हात पकडल्यामुळे ती पूर्णपणे शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती आणि चेतन त्यांना दोघांना बघून गालातल्या गालात हसायचे काम करत होता. इकडे बंगलोवरून समजले होते राधाला की हा बंगलो समीर देशमुखचा आहे म्हणून. ती तर भीतीने आवळे गिळत होती. समीर बंगलोच्या मेन दरवाजामधून तिला आत घेऊन येतो. सकाळी सकाळी काही जण डायनिंग टेबलला तर काही जण हॉलमध्ये बसलेले होते. जसे हे दोघं आत येतात तसे घरातील शॉक लागल्यासारखे त्या दोघांकडे पाहत असतात. तर राधा एक नजर सगळ्यांवरून फिरवते आणि भीतीने आवळा गिळत खाली पाहते. समीर राधाला असे अचानक घरी घेऊन आला याने राधा आणि समीरच्या घरचे गोंधळलेले होते. आता पुढे घरातील सगळे त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होते. राधा पण त्या सगळ्यांना बघून खूप घाबरली होती. त्यात समीर पण तिला काही न सांगता तिथे घेऊन आला होता. राधा तर खूप घाबरलेली होती, पण त्यात ती खूपच क्यूट दिसत होती. तशी दिसायला सुंदर आहे आपली राधा. कसली म्हणून कमी नव्हती तिच्यामध्ये. समीरला अगदी शोभेल अशीच. आज तिने अनारकली ड्रेस घातलेला होता. केसांना क्लिप लावून ते मोकळे सोडलेले होते. ओठांवर हलकीच लिपस्टिक, डोळ्यात काजळ आणि कपाळावर टिकली. कोणीच काहीही बोलले नाही. हे बघून समीरच बोलायला लागतो. ही राधा आहे माझी होणारी बायको. तो असे बोलताच रोहित आणि रोहिणी राधाच्या जवळ येऊन तिच्या आजूबाजूला उभे राहतात. त्यांना तर राधा खूप आवडते. बाकी सगळे पण राधाकडे पाहत होते आणि समीरचे पण आश्चर्य वाटत होते. म्हणजे घरच्यांना वाटत होते समीरची निवड त्यांच्याप्रमाणे असेल, पण राधा ही एक साधी सिंपल मुलगी आहे हे बघून त्याच्या आईला आनंद होतो. एकंदरीत समीरची निवड त्यांना आवडते. राधा घाबरून एक नजर सगळ्यांकडे पाहते, तर अजून पण सगळे तिच्याकडेच पाहत होते. ते बघून तिने घाबरून पुन्हा मान खाली घातली. ती एक नजर समीरकडे पण टाकते. तो नॉर्मल दिसत होता. हा खडूस इथे नॉर्मल आहे. मला एका शब्दाने पण सांगितले नाही की घरी घेऊन जाणार आहे म्हणून. मी साडी नेसून नसते आले का? राधा समीरकडे पाहत मनातच बोलत होती. समीर तिच्याकडे पाहत, चल तुला सगळ्यांची ओळख करून देतो. ती हो मध्ये मान हलवते. तिच्याकडे बघून त्याला समजले होते की ती घाबरली आहे. तो राधाला ऐकू जाईल अशा आवाजात बोलतो, राधा घाबरू नकोस. सगळ्यांसोबत ओळख झाली की तुला पण बरं वाटेल. आणि हो, घरातील बाकी सगळे तुला जे काही विचारतील त्यांना हसून बरोबर उत्तर दे. हो सर. ती हळूच बोलते. चल आत. तो तिला घेऊन आत हॉलमध्ये येतो. तो बोलायला लागणार की त्याला खूप महत्त्वाचा फोन येतो. तो सगळ्यांकडे पाहत, खूप महत्त्वाचा कॉल आहे, मी आलोच. एवढं बोलून तो निघून गेला. तो जात असताना ती मात्र घाबरून त्याच्याकडे पाहत असते. हा खडूस असा काय आहे? मला न सांगता इथे घेऊन आला आणि आता एकटीला सोडून आत निघून गेला.
तिला सगळ्यांसमोर खूप अवघडल्यासारखे वाटत होते. ती खाली बघून इकडे तिकडे नजर फिरवत असते. तिला कम्फर्टेबल वाटावे म्हणून आई हसत तिच्याजवळ जातात. "बाळा, हे घर तुझेच आहे." आई प्रेमाने बोलल्यामुळे तिला खूप छान वाटते. "मी तुला सगळ्यांची ओळख करून देते. मी समीरची आई, तुझी सासू लक्ष्मी देशमुख." राधा उभी राहून त्यांना नमस्कार करते. आई पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला आशीर्वाद देतात. "हे समीरचे पप्पा, तुझे सासरे नारायण देशमुख." राधा त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार करते. ते पण तिला आशीर्वाद देतात. ह्या आत्या कमल, मामा अशोक. राधा त्या दोघांना पण नमस्कार करते. आणि हे दोघं आत्यांची मुलं रोहित आणि रोहिणी. ती दोघं राधाच्या समोर हात पुढे करतात. तशी राधा पण हसतच त्या दोघांच्या हातात हात देत हॅलो म्हणते. आता सगळ्यांची ओळख झाल्यामुळे तिचा अवघडलेलापणा कमी झाला होता. हळूहळू का होईना ती सगळ्यांसोबत बोलत होती. बोलत म्हणजे विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर ती देत होती. तिला हळूहळू सगळ्यांमध्ये रमताना बघून आई स्माईल करत पप्पांकडे पाहतात. समीरचे पप्पा पण स्माईल करतात. "रोहित आणि रोहिणी, जा तुमच्या वहिनीला बंगलो दाखवा आपला." आई बोलतात. "हो हो, का नाही." ते दोघं राधाचा हात पकडून तिला ओढतच घेऊन जातात. त्या हसत, "अरे हळूहळू." ते जातात. बाकी घरातील सगळे हसतात. "वहिनी काहीही म्हणा, आपल्या समीरची निवड आवडली मला. खूपच सुंदर आणि शांत आहे राधा." "हो हो, मला पण आवडली." मामा पण बोलतात. आईंना पण खूप आनंद होतो. त्यांना वाटत होते समीर नेहाप्रमाणे फॅशनेबल राहणाऱ्या मुलीसोबत लग्न करेल. पण त्याने तर सगळ्यांचा मान ठेवणारी, सगळ्यांना जपणारी, सांभाळून घेणारी अशी मुलगी निवडली होती. आईंना पण मनातून खूपच गर्व वाटत होता त्याच्या सामचा. रोहित आणि रोहिणी राधाला पूर्ण बंगलो दाखवत होते. राधा पण खूप प्रेमाने सगळं काही पाहत होती. बंगलोमधील सगळ्यांच्या रूम्स त्यांनी राधाला दाखवल्या होत्या. आता बाकी होती ती समीरची रूम. "वहिनी चल, आता तुला तुझी रूम दाखवतो." रोहिणीचे बोलणे ऐकून राधा गोंधळते. पण तिच्या लक्षात येते ती समीरची म्हणत असेल. आता खरं तर राधाला त्या रूममध्ये जायचे टेन्शन आले होते. पण जावे तर लागणारच होते. इकडे समीरचे बोलणे जवळजवळ संपलेच होते. तो रूममध्ये एरझाऱ्या मारत बोलत होता की तोच दरवाजा ओपन झाला. समीरने मागे वळून पाहिले तर रोहित आणि रोहिणी आत येत होते. तो त्या दोघांना हात दाखवून थांबवणार की त्याला राधा पण दिसली. त्याने काहीतरी बोलून फोन कट केला आणि त्या दोघांच्या समोर येऊन बसला. "भाई, तुझे काम झाले असेल तर तुझ्या बायकोला तुमची रूम दाखवू शकतो ना?" "हो हो, दाखवा ना." "भाई, एक काम कर. तुझी बायको पहिल्यांदाच रूममध्ये आली आहे ना, मग तूच तिला रूम दाखव. आम्ही जातो." एवढं बोलून रोहित आणि रोहिणी बाहेर जायला लागले. पण जाता जाता त्यांनी राधाला धक्का दिला. तशी राधा खाली पडणार की समीरने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. राधा तर घाबरून डोळे मिटून उभी होती आणि समीर मात्र तिच्या घाबरलेल्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. इकडे रोहित आणि रोहिणी त्या दोघांना तसे बघून हसतच रूमच्या बाहेर निघून जातात. "ते तू ठीक आहेस ना?" त्याचा आवाज आला. तसे तिने डोळे उघडले. त्याला एवढ्या जवळ बघून ती गोंधळून बाजूला झाली. "सॉरी, ते चुकून झाले." "इट्स ओके. ते तुला रूम बघायची आहे ना? ही आहे आपली रूम." तो आपली बोलला म्हणून राधाने खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या लक्षात आले तसं त्याला काय बोलायचे ते कळतच नव्हते. "ते तू रूम बघ ना." हो." आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते आणि पाहतच राहते. खूप मोठी अशी त्याची रूम होती. रूममधल्या सगळ्याच गोष्टी एक्सपेन्सिव्ह दिसत होत्या. रूमच्या मधोमध खूप मोठा असा बेड दिसत होता. तिने दुसरीकडे नजर वळवली. तिथे एका भिंतीवर घरातील सगळ्यांचे फोटो
दिसत होते. त्याच्याच बाजूला खूप साऱ्या ट्रॉफीज दिसत होत्या. एकंदरीत खूप सुंदर अशी प्रशस्त अशी बेडरूम होती, जे की राधाने आजपर्यंत टी व्हीमध्येच पाहिली होती आणि आज प्रत्यक्षात ती पाहत होती. राधा रूम पाहण्यात गुंग होती, तर समीर तिला पाहण्यात गुंग होता. पूर्ण रूम पाहून झाल्यानंतर तिने आवडा गिळला. राधा, तू या खडूसोबत करारी लग्नाला हो म्हटली आहे, पण इथले सगळे बघून तुला हळूहळू सवय करून घ्यावी लागणार आहे. ते इथे स्टडी रूम आहे आणि त्याला लागूनच गॅलरी आहे. समीरच्या आवाजाने ती भानावर येते. चल, तुला गॅलरी दाखवतो. तो पुढे तर ती त्याच्या मागे चालत गॅलरीमध्ये येते. गॅलरी पण खूप सुंदर प्रकारे डेकोरेट केलेली होती. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे होती. त्यात काही आर्टिफिशियल वस्तू पण होत्या, ज्या गॅलरीची शोभा वाढवत होत्या. गॅलरीमध्ये स्विमिंग पूल पण होता. त्यातील ते निळे क्षार पाणी खूप स्वच्छ दिसत होते. ही अशी काय पाहतेय, जसं की पहिल्यांदाच पाहत आहे. तिला त्या स्विमिंगच्या पाण्यात पाय घालायचा मोह झाला. तिने तिची पॅन्ट वर केली आणि खाली बसली. पाण्यात पाय टाकताच तिला खूप आनंद झाला. लहान मुलांसारखी ती पाण्यात पाय हलवत होती आणि समीर तिला गोंधळून पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघून काही वेळ समीर पण तिच्याकडे पाहण्यात गुंतला. पण जसे तिच्या लक्षात येते तशी ती घाबरून उभी राहते. तर समोर समीर उभा तिला दिसतो. त्याला बघून ती घाबरून एक आवडा गिळते. समीर काय बोलेल त्याआधीच ती सॉरी म्हणते. ओके, तो एवढंच बोलतो. चल, खाली सगळे वाट पाहत असतील. काही वेळासाठी ती जणू विसरून गेली होती आपण आपल्या होणाऱ्या सासरी आहे म्हणून. ते दोघं खाली आले तर आईंनी जेवायची तयारी केली होती. पहिल्यांदा सूनबाई घरी आली होती, तर गोडाधोडाचे जेवण त्यांनी बनवले होते. जेव्हा राधा आली तेव्हा खूपच अवघडली होती, पण आता ती सगळ्यांसोबत हसत बोलत होती. तिचा अवघडलेलापणा खूप कमी झाला होता. सगळ्यांचे बोलत बोलत जेवण चालू होते. जेवण झाल्यानंतर तिने पुन्हा घरातील सगळ्यांना नमस्कार केला. आईंनी तर राधाला गिफ्ट पण दिले. ती नाही नाही म्हणत होती, पण शेवटी तिने गिफ्ट घेतले. राधा जेव्हा पासून घरी आली होती तेव्हापासून घरातील सगळे तिच्यासोबत बोलत होते. समीरसोबत बोलतच नव्हते. ते बघून समीर जेलसी फील करत होता. तो थोड्या कडक आवाजात बोलतो, राधा चल, मी तुला सोडतो. त्याचा तो कडक आवाज ऐकून राधा घाबरते, पण स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न ती करते. इकडे खरं तर समीर तिला घेऊन जायची घाई का करत होता, तर त्याला माहिती होते राधा त्याच्या पप्पांना एकटी सापडली तर ते तिला खूप प्रश्न विचारतील, म्हणून तो घाई करत होता. आणि ती आहे की सगळ्यांमध्ये चांगलीच रमली होती. त्यात ती किती वेंधळी आणि धडपडी आहे हे मागच्या 2 दिवसात त्याने पाहिले होते. निदान लग्न होईपर्यंत तरी तो घरच्यांसमोर तिला एकटे सोडणार नव्हता. ती सगळ्यांना बाय बोलून बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. चेतन आधीच गाडीत जाऊन बसला होता. समीर तिच्याकडे पाहत बोलतो, ते तुला घरी सोडतो. आता ऑफिसला जायची गरज नाहीये. ती पण हो म्हणून मान हलवते. तो तिच्या बाजूने जाऊन कारचा दरवाजा ओपन करतो. समीरने तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन केला याचे तिला आश्चर्य वाटत होते. ती काही न बोलता आत बसते. बंगलोच्या आतमधून समीरच्या आई पाहत होत्या, म्हणून समीर मुद्दाम कारचा दरवाजा ओपन करतो. ती आत बसताच तो पण दुसऱ्या बाजूने आत बसतो आणि त्याची गाडी निघते. 2-2.5 तासाने ते राधाच्या घराजवळ पोहोचतात. गाडी थांबताच राधा समीरकडे पाहत त्याला थँक्यू म्हणते आणि बाय बोलून निघून जाते. ती जाताच समीर चेतनकडे पाहत, गाडी हॉस्पिटलला घे. इकडे राधा घरी पोहोचताच फ्रेश होऊन बेडवर आडवी होते.
डोळे बंद करून सगळं काही आठवत असते. समीरच्या आई किती प्रेमाने तिची विचारपूस करत होत्या. फक्त त्याच नाही तर समीरच्या घरचे सगळेच किती छान आहे. खूप छान तिला वाटत होते. नाहीतर तिच्या आयुष्यात आजी लीना सोडली तर कुणीही नव्हते. आज तिने अनुभवले होते फॅमिली म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय. या करारी लग्नाच्या वतीने का होईना तिला खूप चांगली फॅमिली, त्यांचे प्रेम मिळणार होते. तिच्या निर्णयामुळे ती खूपच हॅपी होती. इकडे गाडी हॉस्पिटलजवळ थांबते तसे चेतन आणि समीर खाली उतरतात आणि आत जातात. ते एका रूममध्ये येतात. बेडवर एक वृद्ध व्यक्ती झोपलेली असते. समीर त्या व्यक्तीच्या बेडजवळ चेअरवर बसतो. समोरील व्यक्ती गोंधळून एकदा समीरकडे तर एकदा चेतनकडे पाहत असते. आजी घाबरू नका, मी ओळख करून देतो तुम्हाला. मी समीर देशमुख आहे आणि हा माझा मित्र चेतन आहे. समीर त्याच्याबद्दल सगळं काही आजींना सांगतो. आजी पण शांतपणे ऐकत असतात. आता त्याला राधा आणि त्याच्या लग्नाबद्दल आजींना सांगायचे होते. तो आजीचा हात हातात घेतो. आजी, मी जे काही सांगेल ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. आजी हो म्हणून मान हलवतात. ते आजी तुमची नात राधा, तिच्यासोबत मी लवकरच लग्न करणार आहे. ते ऐकून आजी शॉक होतात. आजी राधाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. तिची सगळी स्वप्न पूर्ण होतील. समीर आजींना समजावत बोलतो. आजी काही न बोलता त्याच्या हातातून हात काढून घेतात. त्यांनी असा हात काढून घेतला म्हणून समीर गोंधळतो. आजी त्याच्याकडे पाहत एवढंच बोलतात, माझ्या राधावर जीवापाड प्रेम करशील ना? तिला सांभाळून घेशील ना? तिच्या सुखदुःखात तिच्या सोबत नेहमी खंबीरपणे उभा राहशील ना? मला तुझ्याकडून माझ्या राधासाठी फक्त प्रेम हवे आहे, बाकी काहीही नाही. एवढं बोलून आजी शांत होतात. पण त्यांच्या बोलण्यावरून समीर मात्र पूर्णपणे विचारात पडतो. आता आजींना काय सांगावे हे त्याला कळत नाही. तो मनातच आधी सॉरी म्हणतो आणि पुन्हा आजीचा हात हातात घेत, आजी तुमच्या राधाला सगळं काही मिळेल. हे ऐकताच आजी स्माईल करत त्या दोघांच्या लग्नाला परमिशन देतात. त्यांची परमिशन मिळताच समीरला पण खूप आनंद होतो. थँक्यू आजी, थँक्यू. आणि आजी तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुमची ट्रीटमेंट आता चांगल्या डॉक्टरांकडे होणार आहे. आजी पण हसत, हो हो का नाही, तुमच्या मुलांना जे खेळवायचे आहे मला. आधी तर समीरला कळत नाही आजी असं का म्हटल्या, पण जसे त्याच्या लक्षात येते तसे त्याला टेन्शन येते. पण तो चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो. बरं चला आजी येतो मी, तुम्ही काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे व्हा. एवढं बोलून तो निघून जातो. आजी तर यानेच आनंदित होत्या की त्यांच्या राधाचं लग्न होणार आहे म्हणून. इकडे समीर घरी जायला निघतो. पण त्याच्या मनात आजीचे विचार चालू होते. आजींना मी खोटे खोटे वचन दिले, पण जेव्हा त्यांना खरं कारण कळेल तेव्हा काय होईल. इकडे एवढ्या वेळात राधाची एक झोप झाली होती. आता तिला फ्रेश होऊन आजीला भेटायला जायचे होते. बघूया पुढील भागात राधा लग्नाबद्दल आजीला सांगते की आजी तिला सांगतात. त्यासाठी पाहत राहा कथेचा पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या आवडत्या मनगाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.